नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे उकड कशी काढायची, पीठ किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं आणि ते किती वेळ वाफवायचं हे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत। आणि मोदक शेवटपर्यंत कसे बनवायचे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळून आहे ना त्याच्या गिरणीमधून दळून आणलेले पीठ आहे हे। तर आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी ह्या वाटीने 1.5 वाटी पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकड काढण्यासाठी। जेवढं पीठ घेतले ना तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आता गॅसवरती उकड काढण्यासाठी मी ते एक पातेलं घेतलेलं आहे पहा, आणि ते आपल्याला गॅस चालू करून त्यावरती ठेवून घ्यायचं आहे। त्यामध्ये जेवढं पीठ घेतलंय ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आहे ना छान अशी खळखळून झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, आता आपल्या पाण्याला आहे ना अशी मस्त उकळी आलेली आहे। आता जेवढं पीठ आणि तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला। हे परफेक्ट प्रमाण आहे मोदकाच्या उकडीसाठी। आता पटकन आपल्याला पाणी उकळलं की लगेच त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि असं पीठ आहे ना वैरून किंवा हटून घ्यायचं आहे पटकन। ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि गॅस बंद झाल्याच्या नंतर आपल्याला पटकन झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्याच्या नंतर जी आतली वाफ असते ना त्या वाफेवरतीच आपलं पीठ आहे ना मस्त असं उकळलं जातं। आणि हे झाकण आपल्याला असंच 10 मिनिटं या पातेल्यावरती ठेवून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून मी ही उकड आहे ना सगळी एका ताटामध्ये अशी ओतून घेणार आहे। पीठ यामध्ये हटून घेतलं ना की लगेच आपल्याला गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आता हे उकड काढल्याच्या नंतर असा ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासच्या साहाय्याने ना सगळं असं मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही मॅशरने मॅश करून घेतलं ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे या सगळ्या गाठी वगैरे असतात ना ते सगळे फुटतं आणि आपलं पीठ आहे ना एकदम असं मऊ लोण्यासारखं मऊ लुसलुशीत तयार होतं। तर अशा प्रकारेच मी सगळे ना हे पीठ ग्लासच्या साहाय्याने असं मॅश करून घेणार आहे पहा। हे पहा, ग्लासच्या साहाय्याने मी असं रगडून रगडून आहे ना असा गोळा करून घेतलेला आहे पहा। ग्लासच्या साहाय्याने असं आपण हे केलं ना रगडून रगडून असं मॅश केलं ना एकदम असं चिकट पीठ आहे ना असं तयार होतं। एकदम ह्या पिठाला ना चिकनाई येते आणि थोडंसं आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे पहा आणि त्यात फक्त आपल्याला अशी बोटं बुडून घ्यायची आणि ह्या पिठाला आहे ना असं वरनं लावून घ्यायचं आणि आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना त्या पद्धतीने अगदी मळून मळून हे पीठ आहे ना एक 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून मळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने ना मी हे पीठ चांगलं मळून घेणार आहे। हे पहा, आता इथे मी नॉर्मल पाण्याचा आहे ना फक्त असा 2-3 वेळा ना हात घेतलेला होता ह्या पिठासाठी आणि असं छान भाकरी मळल्यासारखं मळून घेतलेलं आहे। पहा, आपला गोळा एकदम असा मस्त तयार झालेला आहे। आता हा गोळा आपल्याला मोदक बनवताना हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला थोडंसं आहे ना 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि या गोळ्याला लावून घ्यायचं आहे। असं केलं नाही ना म्हणजे आपण ज्यावेळेस मोदक बनवायला घेतो ना त्यावेळेस हे पीठ आहे ना अजिबात हाताला चिटकत नाही आणि एकदम असं मुलायम तयार होतं। हे मोदक बनवायला आहे ना एकदम सोपे आहेत आणि खायला सुद्धा तितकेच चविष्ट आहेत आणि सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पा आलेले आहेत तर गणपती बाप्पांना उकडीचे मोदक खूप आवडतात। तर त्यासाठी तुम्ही नैवेद्यासाठी हे उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी बनवू शकता। आता हे पहा, असंच मी डो तयार करून घेणार आहे छान प्रकारे मळून। ह्या तुपामध्ये 1 चमचा मी तूप वापरलेला आहे। हे पहा, आता आपलं इथं पीठ आहे ना छान प्रकारे मळून आणि मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। पहा किती असं मस्त असं मुलायम तयार झालेलं आहे आणि तुपामुळे ना आपल्या मोदकाला आहे ना एकदम अशी मस्त चकाकी आलेली आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊ। हे पहा, आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला घेतलेले आहेत। आता इथं हे मोदकाचं पीठ तयार केलेलं इथं मी
ओल्या नारळाचं सारण बनवलेलं आहे गूळ घालून. त्याचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवरती आपल्या अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता हे सारण कसं बनवायचं. आणि थोडंसं इथं आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. इथे मी 1 चमचा घेतलेला आहे. आणि मोदक बनवण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे पहा फायबरचा. तुमच्याकडे स्टीलचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता अशा प्रकारचा. आता आपण मोदक बनवायला घेऊ. पहा आता आपण आहे ना मोदक बनवायला घेऊ. त्याआधी आपल्याला हे साच्याला असं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडनं. आणि असं पिठाचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि पिठाचा असा गोळा करून घ्यायचा आहे पहा. आणि असा मोदकामध्ये भरून घ्यायचा आहे. हा गोळा आहे ना सगळीकडनं असा बोटाच्या साहाय्याने ना असा हे पहा अशा प्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे सगळीकडनं हा मोदकाचा आहे ना पीठ हे झालं जातं. आणि हाताला जर तुमच्या चिटकत असेल तर तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता. हे पहा असं आपल्याला होल करून घ्यायचं आहे. आणि सारण घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे निमुळत्या आकारामध्ये करून. आणि त्यामध्ये असं सारण आहे ना भरून घ्यायचं आहे. जेवढं सारण बसतंय ना तेवढंच तुम्ही त्यामध्ये भरून घ्या. नंतर उकडीच्या ज्या पिठाने ना हे ना पाठीमागचं थोडंसं सेल करून घ्या. असं बंद करून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे. आणि आपल्याला हा मोदक आहे ना असा साईडचं जे आहे ते पण काढून घ्यायचं आहे. आणि हा मोदक आहे ना आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. एकदम छान आणि सुबक मोदक तयार होतात पहा. आणि एकदम पटापट, अजिबात हे मोदक आहेत ना आपले तुटत फाटत अजिबात नाहीत. हे पहा अशा प्रकारे आपल्याला आता हे मोदक आहेत ना सर्व बनवून घ्यायचे आहेत. हे पहा मी मोदकाच्या साहाय्याने ना अशा प्रकारे मोदक करून घेतलेले आहेत. आता या मोदकांना ना मी केशर काड्या घेतलेल्या आहेत थोड्याशा, त्या अशा शेंड्यावरती लावून घेणार आहे. तुमच्याकडे जर केशर नसेल तर तुम्ही खायचा कलर जरी एक टिपका असा वरती दिला ना तरी पण खूप सुंदर दिसतं. आता अशा प्रकारेच मी सर्व मोदकांना केशर लावून घेणार आहे. आणि उकळण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती. गॅसवरती मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे त्या कढईमध्ये. आणि त्याच्यावरती अशी चाळण ठेवून घेणार आहे. अशी चाळण तर सगळ्यांकडेच असते. त्या चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि सर्व मोदकांना केशर लावून अशा पद्धतीने मी चाळणीवरती उकळण्यासाठी ठेवणार आहे. आता सगळ्या मोदकांना ना मी अशा केशर काड्या लावून घेतलेल्या आहेत पहा. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही लावल्या ना तरीसुद्धा चालतील. पण जरा कलरफुल मोदक दिसायला पण खूप छान दिसतात. आणि मुलं तर आवडीने खातात. पण गणपती बाप्पासुद्धा आपले खूप खुश होणार आहेत. आता हे मोदक मी असे चाळणीमध्ये ना मांडून घेतलेले आहेत पहा. आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं मोदक हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता हे मोदक आपली एक बॅच वाफते ना तोपर्यंत हे दुसरे पण मोदक मी ना अशाच प्रकारे सगळ्या पिठाचे बनवून घेणार आहे. हे पहा आता आपले 10 मिनटं झालेले आहेत. आणि आता आपण झाकण काढून पाहू. एकदम मस्त असे आपले उकडीचे मोदक आहेत ना वाफवून तयार झालेले आहेत. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान चाळणीवरती ठेवून त्याला तूप लावून त्यावरती मोदक ठेवून घेऊ शकता. पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काय केळीचं पान वापरलेलं ना डायरेक्ट चाळणीवरती उकळलेलं आहे. आणि हे पहा एकदम मस्त असे आपले मोदक आहेत ना छान प्रकारे मस्त असे उकडून तयार झालेले आहेत पहा. आणि एकदम मऊ लुसलुशीतसुद्धा तितकेच झालेले आहेत. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी असे उकडीचे मोदक करून पहा. खूप भारी होतात. आता आपण राहिलेले पण आहे ना उकडीचे मोदक असेच बनवून उकडून घेऊ. तुम्हाला जर माझ्या ह्या उकडीच्या मोदकची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील आणि असे मस्त रेसिपी पाहायला मिळतील. पहा आता सगळे मोदक आहेत ना मस्त असे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि आपले मोदक आहेत ना एकदम असे मस्त उकळलेले आहेत. आणि तितकेच मऊ लुसलुशीत सुद्धा झालेले आहेत पहा. एकदम असे गरमागरम मोदक आणि त्यावरती तुपाची धार. एकदम मस्त नैवेद्यासाठी आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा. उकड काढण्याची एकदम सोपी पद्धत आणि मोदक बनवण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. अगदी नवीन बनवणाऱ्यांना सुद्धा ही मोदक बनवायला जमतील असे हे मोदक आहेत. आणि अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटू.
आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. असे स्वस्त खा आणि मस्त रहा.